येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. आज परत एक वार या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये, बुधवारच्या प्रार्थनेमध्ये आपल्या प्रत्येकांना परमेश्वर देव त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या जवळ येण्याची संधी देत आहे. म्हणून मी जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो प्रियांनो. आणि खरोखर आम्ही विशेष करून देवाच्या कृपेमध्ये वाढत आहोत. देवाची दया आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर आहे. म्हणून त्यासाठी सर्वप्रथम परमेश्वराला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो प्रियांनो. प्रियांनो, यावेळेस आपण ही वेळ प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करूया. देवाच्या पवित्र वचनावर आपण यावेळेस मनन चिंतन करणार आहोत. निश्चित अर्थाने गीत गाऊन सुरुवातीच आपण परमेश्वराचं स्तवन केलेलं आहे. आता ही वेळ आहे की आपण देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. आपण यावेळेस सर्वजण सर्वप्रथम प्रार्थनेद्वारे प्रभूला समर्पित होऊया. आपण प्रार्थना करू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ येतो. तुझे आभार मानितो, तुझी स्तुती करतो पित्या. कारण प्रभू तू आमचा महान परमेश्वर आहेस, तू दयाळू कृपाळू आहे बापा. आणि तुझ्या दयेने प्रभू आज आम्ही जिवंतांच्या भूमीवर जीवित आहोत. प्रेमळ प्रभू राया, केवळ आम्ही जीवित नाही पण प्रभू परमेश्वरा तुझ्याद्वारे आम्ही आशीर्वादित आहोत. याबद्दल प्रभू आम्ही मनपूर्वक तुझे आभार मानितो पित्या. प्रभू या आठवड्यातील प्रभू परमेश्वरा, या बुधवारच्या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये प्रभू आम्हाला प्रभू परमेश्वरा तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी तू दिली, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या, तुझे आभार मानितो. यावेळी प्रभू आम्ही प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुला करीत आहोत बापा. प्रभू परमेश्वरा, आज या समय प्रभू परमेश्वरा तुझ्या सानिध्यामध्ये व्यतीत होणारी ही वेळ आमच्या प्रत्येकाकरिता तू आशीर्वादाची कर, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. प्रेमळ बापा, आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण केवळ तुला करीत आहोत. प्रभू तुझ्या इच्छेने, तुझ्या योजनेने, तुझ्या प्रभू परमेश्वरा कृपेने प्रभू तू आम्हाला चालेल, हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, ही पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. तुझ्या पवित्र वचनावर आम्ही मनन चिंतन करीतो बापा. प्रभू ते देखील आमच्याकरिता प्रभू आशीर्वादाचं होऊ दे. तुझी दैववाणी आमच्या कानी पडावी प्रभू, अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. पुढील वेळ प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. जे सर्व प्रियजन आज या प्रार्थनेमध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत बापा, त्या प्रत्येकांना, आमच्या प्रिय मंडळीला आम्ही तुझ्या आशीर्वादित हातामध्ये समर्पित करी. ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी फिरणाय मागतो, म्हणून तो ऐक बापा. आमेन. देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियांनो. आपण यावेळेस आजच्या मरणाकरिता निवडण्यात आलेल्या शास्त्र भागाचे यावेळेस वाचन करूया. एक वचन आपण यावेळेस आजच्या मरणाकरिता आपण निवडलेलं आहे, ते वचन आपण यावेळेस वाचूया. आपण यावेळेस आपल्या पवित्र शास्त्रातून जुना करार यातील उपदेशकाचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि वचन 13 आपण यावेळेस वाचणार आहोत. उपदेशक याचा 12वा अध्याय आणि वचन 13. उपदेशक 12 वचन 13. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. परमेश्वर देव वाचण्यात आलेले हे वचन आज आमच्या प्रत्येकाच्या मरणाकरिता आध्यात्मिक लाभाचं करू. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. परमेश्वर देव हा आम्हाला आमच्या जीवनामध्ये खरोखर आशीर्वादित करणारा देव आहे. त्या देवाने आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष करून प्रत्येक गोष्टींमध्ये तो आमचा संगाती झालेला आहे. त्याने आम्हाला कधी सोडलेलं नाही. आणि म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मी मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो की आजच्या या परिस्थितीमध्ये देखील परमेश्वर देव इम्मॅन्युअल बनून आज आमच्या सोबत आहे, आमच्या कुटुंबाच्या सोबत आहे, आमच्या प्रियजनांच्या समवेत आहे. आणि विशेष करून परमेश्वर देव आमच्या मंडळीला, विश्वासणाऱ्यांच्या समूहांना त्याच्या कृपेमध्ये तो वाढवत आहे. म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला यावेळेस धन्यवाद देत आहोत प्रियांनो. प्रिय प्रभू परमेश्वर खरोखर हा आमचा महान परमेश्वर आहे. आणि म्हणून आज या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये देखील परमेश्वराने आम्हाला पुन्हा एक वार त्याच्या चरणाजवळ येण्याची ही संधी दिलेली आहे. प्रियांनो, जे वचन आम्ही आज वाचलेलं आहे, ह्या वचनाचा गाभा जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला, या वचनाचा अर्थ जर आज आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर उपदेशक 12 आणि वचन 13 आज आम्हाला सांगत आहे की मनुष्याचे कर्तव्य काय आहे. देव परमेश्वराने मनुष्याकडून अनेक गोष्टी परमेश्वर अपेक्षा करीतो. परमेश्वराने त्याला अनेक उद्देशाने विशेष करून आम्हा मनुष्यांना या जगामध्ये त्याने निर्माण केलेलं आहे. आम्हाला या जगामध्ये विशेष करून जगण्याकरिता हे जीवन प्रभूने दिलेलं आहे. पण आमचं देवाप्रती असलेलं कर्तव्य आम्ही प्रत्येकाने पार पाडणे अत्यंत गरजेचे आहे. आणि माझ्या प्रियांनो, हे 13वं वचन, उपदेशक 12वा अध्याय आणि 13वं वचन जर आम्ही पाहतो, तर या ठिकाणी आम्हा मनुष्याचं कर्तव्य काय आहे हे वचन या ठिकाणी सांगतं. आणि वचन म्हणतं की सारे हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. परमेश्वराने आम्हाला आमच्या जीवनामध्ये अनेक आज्ञा दिलेल्या आहेत. जर या वचनाकडे आम्ही पाहिलं तर हे वचन जणू काही आम्हाला एक आज्ञा देत आहे. हे वचन जणू काही आम्हाला एका गोष्टीला
एका गोष्टीला कर्तव्य म्हणून आम्ही बजावावं, त्याला आम्ही विशेष प्रकारे पाळावे, या अनुषंगाने आम्हाला हे वचन एका गोष्टीची जाणीव करून देत आहे. आणि ती जाणीव काय आहे की देवाचे भय आम्ही धरावे, देवाचं भय आम्ही बाळगावं, देवाचं भय तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये असावं, हे या ठिकाणी वचन आम्हाला सांगत आहे. ही आज्ञाच जणू काही देवाद्वारे आम्हाला मिळालेली आहे की आम्ही देवाचं भय धरावं. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला अनेक अशा आज्ञा देवाने दिलेल्या आम्हाला आढळून येतात. आम्ही जर पाहतो तर मोशेच्या द्वारे जवळजवळ 613 आज्ञा जी आहेत देवाने जुन्या करारामध्ये आम्हाला दिलेल्या आहेत. पहिली 5 पुस्तकं जी मोशेद्वारे लिहिण्यात आलेली आहे, हा जो आमचा विश्वास आहे, जो लेखक आम्हाला त्या विशेष करून त्या 5 पुस्तकांचा प्राप्त होतो, आम्हाला त्या ठिकाणी आढळून येते की जवळजवळ 613 आज्ञा आम्हाला मोशेच्या द्वारे म्हणजे परमेश्वराने मोशेच्या द्वारे आम्हाला दिलेले आहेत. जर आम्ही दानिएलाच्या पुस्तकामध्ये पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी आढळून येईल विशेष प्रकारे देव परमेश्वर जो आहे त्याने त्याच्या देखील जीवनाच्या माध्यमातून आम्हाला आपल्या जीवनामध्ये काही आज्ञा दिलेल्या आहेत, काही आम्ही त्या बजावून पाळावयाच्या आहेत, अशा प्रकारे आम्हाला सांगितलेलं आहे. दाविदाच्या जीवनातून जर आम्ही पाहतो तर स्तोत्र 15 जर आम्ही पाहिले दाविदाच्या जीवनातून, तर दावीद देखील स्तोत्र 15 मध्ये जवळजवळ 11 गोष्टींना तो नमूद करीतो आणि त्या 11 गोष्टी जणू आम्हाला आज्ञा स्वरूपात आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेल्या आहेत. जर आम्ही यशाचं पुस्तक पाहतो, यशाच्या द्वारे देखील जवळजवळ 6 आज्ञा 33व्या अध्यायातील 15 आणि 16 वचन जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी आम्हाला जवळजवळ 6 आज्ञा ज्या आहेत त्या यशाच्या माध्यमातून देखील देवाने दिलेले आहेत, हे आम्हाला आढळून येतं. आणि आम्ही पाहतो की मिखाच्या माध्यमातून देखील मिखा 6:8 हे वचने जेव्हा आम्ही वाचतो त्यामध्ये देखील मनुष्याने काय करावे, मनुष्याचे कर्तव्य काय आहे, परमेश्वर आम्हाकडून काय अपेक्षितो, हे देखील आम्हाला त्या ठिकाणी आढळून येते. अनेक अशा आज्ञा आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या आहेत. केवळ ज्यांना मी या ठिकाणी उपदेशामध्ये नमूद करीत आहेत केवळ त्यांच्याच माध्यमातून नव्हे, पण इतर देखील आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिले तर आम्हाला देवाकडून मनुष्याला आज्ञा प्राप्त झालेल्या ही गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसते. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर आम्हाला आज्ञा का देत आहे? देव परमेश्वर जो आहे तो आम्हाला या आज्ञा पाळण्यास का सांगत आहे? जर या गोष्टीकडे आम्ही आपलं लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला दिसून येईल तो आम्हाला का आज्ञा देतो, कारण त्याने आमच्यावर प्रीती केलेली आहे. जर आम्ही वचनातून पाहिलं, आज आपण यावेळेस काढूया सर्वप्रथम योहानाचे पहिले पत्र आणि याचा 4था अध्याय आणि 10वं वचन जर आम्ही पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी वचन सांगतं. योहानाचे पहिले पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 10वं वचन म्हणतं, प्रीती म्हणावी तर हीच, आपण देवावर प्रीती केली असे नाही, तर त्याने तुम्हा आम्हावर प्रीती केली आणि तुमच्या आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून स्वपुत्राला पाठविले. देव परमेश्वराने आमच्यावर प्रीती केलेली आहे. तो परमेश्वर आम्हाला का आज्ञा करीत आहे, तो परमेश्वर आम्हाला का हे आज्ञा पाळाव्यास सांगत आहे, कारण माझ्या प्रियांनो त्या देवाद्वारे आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष करून त्याची प्रीती देखील प्राप्त झालेली आहे. त्याने आमच्यावर प्रीती केली, तुम्हा आम्हावर त्याने पहिले प्रीती केलेली आहे, आम्ही त्याच्यावर प्रीती केली. हे महत्वाचं नाही आहे, हे विशेष नाही आहे, पण देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे, हे फार महत्वाचं आहे. हे फार आमच्यासाठी अलौकिक असं आहे की देव परमेश्वराने आमच्यावर प्रीती केली आहे. आम्ही तर पापी होतो. पहिल्या आदामापासून जे आम्ही विशेष प्रकारे या जगामध्ये आलेलो आहोत, त्या पहिल्या आदामाद्वारे पापाने या जगामध्ये प्रवेश घेतला आणि संपूर्ण मानव जातीला विशेष प्रकारे पापातून त्यांचा जन्म होत आहे, हे पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. पण दुसऱ्या आदामाद्वारे आम्हाला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांना आम्ही पाहतो की आम्हाला आमच्यावर देवाने प्रीती केलेली आहे. त्याने आम्हावर विशेष प्रकारे वचन या ठिकाणी सांगतं की आमच्या पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून त्याने स्वपुत्राला पाठविले आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर आम्हाला आज्ञा देत आहे, तो आम्हाला आज्ञा पाळाव्यास सांगत आहे. त्याने आम्हाला ह्या ज्या कमांडमेंट्स आहेत, these commandments have been given by God to all of us because God has chosen us for his love. देवाने त्याच्या प्रीतीसाठी तुमची आणि माझी निवड केलेली आहे. God has chosen us for his love. त्याच्या प्रीतीसाठी त्याने आम्हाला निवडलेलं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, तो आम्हाला आज्ञा देत आहे.
त्याने आमच्यावर प्रीती केली, म्हणून माझ्या प्रियांनो परमेश्वर देव आम्हाला आज्ञा देत आहे. दुसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहतो तर आम्हाला स्तोत्र 100 जर आम्ही पाहिलं आणि स्तोत्र 100चं 3रं वचन जर आम्ही पाहतो तर आम्हाला त्या ठिकाणी सांगतं परमेश्वर हाच देव आहे. आणि विशेष प्रकारे पुढे म्हटलेलं आहे की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. स्तोत्र 103 सांगतं परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. तो आम्हाला आज्ञा देत आहे, त्याने आमच्यावर प्रीती केली आहे. परमेश्वर हाच देव आहे हे आम्ही जाणले पाहिजे. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा आहोत, त्याच्या कुरणातील कळप आहोत, म्हणून परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे. तो आम्हाला अशीच आज्ञा देत नाही की आम्ही रस्त्यावरून जात आहे आणि त्यांनी म्हटलं की हा ही आज्ञा तू पाळ, ही आज्ञा तुमच्यासाठी आहे, ही आज्ञा मानवासाठी आहे. देव परमेश्वराने असे म्हटले नाही, पण वचन या ठिकाणी सांगतं आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत, म्हणून परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे. परमेश्वराने आम्हाला त्याच्यासाठी वेगळं केलेलं आहे. गॉड हॅज कॉन्सिक्रेट आवरसेल्फ फॉर हिमसेल्फ. त्याने त्याच्या स्वतःसाठी आम्हाला वेगळं केलेलं आहे. आणि माझ्या प्रियांनो, खरोखर परमेश्वराची स्तुती असो की त्या देवाने आम्हाला या जगामध्ये जगाचे म्हणून ठेवले नाही, पण या जगामध्ये देवाने त्याचे म्हणून आम्हाला ठेवलेलं आहे. त्याचे म्हणून त्याने आम्हाला निवडलेलं आहे, त्याचे म्हणून आम्हाला त्याने वेगळं केलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत की देव परमेश्वर आम्हाला आज्ञा का देत आहे, कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला निवडले आहे, कारण परमेश्वराने तुम्हाला आणि मला वेगळं केलेलं आहे. गॉड हॅज कॉन्सिक्रेटेड ऑल ऑफ अस. आमच्या प्रत्येकाला देवाने कॉन्सिक्रेट केलेलं आहे, त्याने वेगळं केलेलं आहे. त्याने आम्हाला या जगासाठीच ठेवलेले नाही, पण त्याच्यासाठी त्याने आम्हाला निवडून घेतले आहे. म्हणून परमेश्वर देव तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे. आणि हे आज्ञा पाळणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे, आम्हा त्याच्या निवडलेल्यांचे कर्तव्य आहे, हे देखील वचन आम्हाला सांगतं. आणि माझ्या प्रियांनो, परमेश्वराची स्तुती असो, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की ही आज्ञा आज तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून पाहत आहोत. उपदेशक 12वा अध्याय आणि त्याचं 13वं वचन म्हणतं, आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर व त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे की तुम्ही आणि मी देवाची आज्ञा पाळावी, देवाचं भय आम्ही धरावं. हे वचन आम्हाला या ठिकाणी सांगत आहे. देवाचं भय आमच्यासाठी फार गरजेचं आहे माझ्या प्रियांनो. देवाचं भय आम्ही धरतो म्हणजे काय करतो तर विशेष प्रकारे आमच्या विश्वासामध्ये एक पाऊल आम्ही पुढे ठेवतो. आमच्या प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये देव मिळाला आहे. आम्ही देवाला विशेष प्रकारे देवाने आमची भेट घेतली, आम्ही हे म्हणतो. येशू ख्रिस्ता करवी त्याने आमची भेट घेतली, आम्हाला त्याने तारण दिलं, आमच्या पापांची त्याने क्षमा केली, आम्हाला नवजीवन दिलं. सार्वकालिक जीवन हे वतन मिळविण्यासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र पाठविला आणि त्या पुत्रावर विश्वास ठेवून आम्ही त्याचे झालेलो आहोत. म्हणजे आम्ही आपला विश्वास प्रभूवर ठेवलेला आहे. आणि माझ्या प्रियांनो, त्या विश्वासाची पुढची पायरी काय आहे तर देवाचं भय बाळगणे आहे. आणि म्हणून देव परमेश्वर तुम्हाला आणि मला आज्ञा देत आहे, आम्हा त्याच्या निवडलेल्यांना ही आज्ञा देत आहे. आम्हा ज्याच्यावर परमेश्वराने प्रीती केलेली आहे त्यांना ही आज्ञा देत आहे. ज्यांना परमेश्वराने वेगळं केलेलं आहे, ज्यांना परमेश्वर आपली निज प्रजा म्हणतो, ज्यांना परमेश्वर विशेष प्रकारे त्याच्या कुरणातील कळप म्हणतो, त्यांना परमेश्वर ही आज्ञा देत आहे की देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्याचे कर्तव्य काय ते एवढेच आहे. आम्हा मनुष्यांचे हेच कर्तव्य आहे की आम्ही देवाचे भय धरावे. आमचा विश्वास आम्ही प्रभूवर ठेवला आहे, पण आता त्या विश्वासामध्ये आम्हाला पुढे जायचं आहे. त्या विश्वासामध्ये आम्हाला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. आणि माझ्या प्रियांनो, ते पुढे पाऊल टाकणे म्हणजे काय आहे तर देवाचं भय धरणे आहे. माझा देवावर विश्वास आहे, पण मी जर देवाचं भय बाळगत नाही तर मी अजून ते पुढे पाऊल उचलत नाही. प्रभूमध्ये वाढण्यासाठी ते पाऊल मी उचलत नाही. देवावर मी विश्वास ठेवला आणि एका ठिकाणीच मी बसलेलो आहे, मी निवांत झालेलो आहे, हे चालत नाही. पण माझ्या प्रियांनो, देवावर विश्वास ठेवून आता आम्हाला त्याच्यामध्ये वाढायचे आहे. आणि त्याच्यामध्ये वाढण्यासाठी हे पाऊल उचलणे गरजेचे आहे. देवाचे भय बाळगण्याचं पाऊल तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये उचलले पाहिजे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहतो की विशेष प्रकारे द फिअर ऑफ गॉड इज अ स्टेप फॉरवर्डिंग इन आवर फेथ.
देवाचं भय बाळगणे म्हणजे काय, तर देवावरील विश्वासामध्ये एक पाऊल पुढे टाकणे आहे. आणि माझ्या प्रियांनो, ते पाऊल तुम्हाला आणि मला, आम्हा प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये घ्यायची आहेत, उचलायची आहे. त्या पाऊलामध्ये आम्हाला वाढायचे आहे. कारण त्या माध्यमातूनच देव परमेश्वर तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित करू पाहतो. सर्वात पहिला आणि महत्वाचा आशीर्वाद आम्हाला या देवाच्या भयाद्वारे काय प्राप्त होतो, तर आम्ही जर पवित्र शास्त्रातून पाहिलं तर माझ्या प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी दिसून येईल. पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, जर आम्ही स्तोत्र 34 आणि त्याचं विशेष प्रकारे 9वं वचन जर आम्ही पाहतो, तर 9वं वचन बघा काय सांगतं. स्तोत्र 34 आणि त्याचं 9वं वचन म्हणतं, परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. परमेश्वराचे पवित्र जन हो, ज्यांना परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एक पुत्राद्वारे पापांचे प्रायश्चित व्हावे म्हणून त्याच्या एकुलत्या एक पुत्राला ज्यांच्यासाठी दिलेला आहे, त्या लोकांना देवाचं वचन म्हणत आहे, अहो परमेश्वराचे पवित्र जन हो. माझ्या प्रियांनो, तुम्ही आणि मी देवाचे पवित्र जन आहोत. देवाने आम्हाला पवित्र केलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताकरवी. देवाने आम्हाला पापांची क्षमा दिलेली आहे प्रभू येशू ख्रिस्ताकरवी. त्याने आम्हाला सैतानाच्या बंधनातून सोडविले आहे प्रभू येशू ख्रिस्ताकरवी. आणि वचन या ठिकाणी म्हणत आहे, परमेश्वर म्हणतो माझे पवित्र जन हो. पुढे तो म्हणतो त्याचे भय धरा, देवाचे भय धरा. देवाचं भय तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आम्हाला बाळगलं पाहिजे. का? कारण त्याचा आशीर्वाद बघा काय मिळतो. कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला कसल्याच गोष्टीची उणीवता भासत नाही जर देवाचं भय आम्ही बाळगत आहोत. विश्वासाचं पुढचं पाऊल म्हणजे जेव्हा आम्ही देवाचं भय बाळगतो, त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये कुठल्या वस्तूंची, कुठल्या गोष्टींची आम्हाला उणीवता भासत नाही. वचन म्हणतं, कारण जे त्याचे भय धरितात, त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. हा देवाच्या भय बाळगण्याचा पहिला आशीर्वाद आम्हा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, देवाच्या विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये, देव ज्यांच्यावर प्रीती करीतो त्यांच्या जीवनामध्ये, देवाने ज्यांना वेगळं केलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये हा आशीर्वाद प्राप्त होतो की आम्हाला काही उणे पडत नाही. आणि निश्चित अर्थाने माझा विश्वास आहे की या दिवसांमध्ये हा अनुभव आम्ही प्रत्येक जण आपल्या घरामध्ये घेत आहोत. हा अनुभव प्रत्येक जण आपल्या कुटुंबामध्ये घेत आहे. हा अनुभव प्रत्येक जण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये घेत आहे की मी देवाचं भय धरलेलं आहे, मी देवाचं भय बाळगत आहे आणि देव मला उणे पडू देत नाहीये. देव परमेश्वर मला त्याच्या स्वर्गीय भंडारातून तो पुरवठा मला करत आहे. त्याच्या दैवी भांडारातून मला प्रत्येक गोष्टींचा पुरवठा केला जात आहे. थोडंसं का होईना त्या थोड्यामध्ये देवाची भरभराट आम्ही प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये अनुभवत आहोत. कारण माझ्या प्रियांनो, आम्ही देवाचं भय बाळगत आहोत. वचन म्हणतं, देवाचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. हा त्याचा आशीर्वाद, त्याचं मनुष्याचं कर्तव्य जेव्हा आम्ही पूर्ण पार पाडितो देवाप्रती, त्यावेळेस हा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये आम्हास प्राप्त होतो. स्तोत्र 111 जर आम्ही पाहिलं माझ्या प्रियांनो, दुसरा आशीर्वाद आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. स्तोत्र 111 आणि त्याचं 10वं वचन जर आम्ही पाहिलं तर पहा माझ्या प्रियांनो, त्या ठिकाणी वचन म्हणतं, परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय, त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वास सुबुद्धी प्राप्त होते, त्याचे स्तवन सर्व काळ चालते. या ठिकाणी दुसरा देवाचं भय बाळगण्याचा जो दुसरा आशीर्वाद आहे तो आम्हाला या ठिकाणी दिसून येत आहे की परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय, त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वास सुबुद्धी प्राप्त होते. पवित्र शास्त्रामध्ये अनेक असे उदाहरण आमच्या समोर आहेत. योसेफाचं उदाहरण आमच्या समोर आहे. आमच्या समोर विशेष प्रकारे जर आम्ही पाहिलं तर दानिएलाचं उदाहरण आमच्या समोर आहे की माझ्या प्रियांनो, देवाचं भय त्यांनी आपल्या जीवनामध्ये बाळगलं आणि त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्यांना सुबुद्धी प्रदान केली. ती सुबुद्धी अशा प्रकारे त्यांना प्राप्त झाली की त्यांना ज्या ठिकाणी ते होते, ज्या परिस्थितीमध्ये ते होते, त्या परिस्थितीमध्ये विशेष प्रकारे परमेश्वराने त्यांना आशीर्वादित केलं. परमेश्वराने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भरभराटीने भरलं. परमेश्वराने त्यांना त्यांच्या जीवनामध्ये सर्व लोकांहून श्रेष्ठ नाव परमेश्वराने त्या लोकांना विशेष प्रकारे प्राप्त करून दिलेलं आहे.
का? कारण त्यांच्या जीवनामध्ये देवाचं भय होतं. दानिएल आम्हाला माहित आहे किती मोठा अधिकारी, प्रांताधिकारी, किती मोठे विशेष प्रकारे पदावर परमेश्वराने त्याला नियुक्त केलं, कारण देवाचं भय त्याने आपल्या जीवनामध्ये बाळगलं. योसेफाकडे जर आम्ही पाहतो तर माझ्या प्रियांनो, जुन्या करारामध्ये आम्हाला आढळून येतं त्याच्या भावांनी विशेष करून त्याच्यासोबत जरी कसल्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने त्याच्यासोबत आम्ही पाहतो की वर्तणूक केली, पण देव परमेश्वराने त्याचा सांभाळ केलेला आहे. परमेश्वराने त्याला त्याच्या जीवनामध्ये सांभाळलेलं आहे. त्याच्या जीवनामध्ये जेव्हा देवाचं भय बाळगून तो जीवन जगला, त्या गोष्टीचा आशीर्वाद त्याला त्याच्या जीवनामध्ये उच्च पद प्राप्त होऊन प्राप्त झालेला आहे. माझ्या प्रियांनो, हा देवाचा आशीर्वाद आहे. देवाचं भय जेव्हा आम्ही बाळगतो, आम्हाला सुबुद्धी प्राप्त होते आणि ही बुद्धी जी आहे ती आम्हाला सुज्ञता देते आणि आपल्या जीवनामध्ये आम्ही सुस्थिती प्राप्त करीतो. हे आम्ही या वचनातून आज शिकत आहोत. देवाचं भय तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये बाळगणे फार गरजेचे आहे. देवाचं भय आम्हाला आशीर्वादाने भरते, आम्हाला सुबुद्धी प्रदान करते, आम्हाला सुस्थितीमध्ये घेऊन जाते. हे देवाचं भय आहे. ते पाऊल तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये उचलणे अत्यंत गरजेचे आहे. माझ्या प्रियांनो, जर आम्ही नीतिसूत्रे याचा विशेष प्रकारे 3रा अध्याय जर आम्ही पाहिला, त्यामध्ये देखील आम्हाला आढळून येईल. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय आणि वचन 7 बघा आम्हाला काय सांगतं. तू आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. देवाचे भय धर, परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. म्हणजे देवाचं भय जे आहे ते आम्हाला दुष्कर्मापासून अलिप्त ठेविते, दुष्कर्मापासून आम्हाला बाजूला घेऊन जाते, दुष्कर्माच्या त्या गोत्यामध्ये आम्हाला ते येऊ देत नाही. असं देवाचं भय आहे. दुष्कर्मापासून आम्हाला दूर ठेवण्याचं कार्य देवाचं भय करीत आहे. माझ्या प्रियांनो, त्या देवाचं भय तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये बाळगलं पाहिजे. ते देवाचं भय तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे. ते देवाचं भय तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे. माझ्या प्रियांनो, त्या देवाचं भय बाळगणं आमच्यासाठी किती आशीर्वादाचं आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली, आम्हाला देवाचं भय धरणाऱ्यांना उणे पडत नाही. देवाचं भय धरणाऱ्यांना सुबुद्धी प्राप्त होते. ती सुबुद्धी त्यांना सुस्थितीत घेऊन जाते. आणि देवाचं भय बाळगणाऱ्यांना विशेष करून दुष्कर्मापासून दूर राहण्याचं देखील एक सामर्थ्य, एक कौशल्य प्राप्त होते. हे आम्ही या देवाच्या वचनाच्या आधारे म्हणू शकतो. तर माझ्या प्रियांनो, या दिवसांमध्ये देवाच्या भयामध्ये देखील वाढण्यासाठी आम्ही प्रत्येकाने जपले पाहिजे, शिकले पाहिजे, स्वतःला आम्ही त्यासाठी समर्पित केले पाहिजे. देवाचं भय आम्हाला आमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करीत. देवाने ही आज्ञा जणू आम्हाला दिलेली आहे. आम्ही जो शास्त्रभाग वाचला, उपदेशक 12 आणि त्याचं 13वं वचन म्हणतं, सर्व काही तुम्ही ऐकले आहे. आम्ही आपल्या जीवनामध्ये भरपूर ज्ञान आम्ही ऐकलेलं आहे, भरपूर गोष्टी आम्ही ऐकलेल्या आहेत. उपदेशकाचं पुस्तकही जर आम्ही पाहतो तर उपदेशकाचं पुस्तक लिहिणारा जो आहे तो देखील त्या ठिकाणी म्हणतो की आम्ही भरपूर काही ऐकले, देव कसा आहे, जग कसं आहे, आम्हाला कुठल्या गोष्टी आमच्यासाठी लाभाच्या आहेत, कुठल्या गोष्टी आमच्यासाठी अहिताच्या आहेत. या सर्व गोष्टी जरी पाहिल्यात तर 12वं वचन या ठिकाणी 13वं वचन म्हणतं, 12व्या अध्यायाचं 13वं वचन, आता सर्व काही तुम्ही ऐकले, सर्वांचे सार हे की देवाचे भय धर आणि त्याच्या आज्ञा पाळ. मनुष्य कर्तव्य काय ते एवढेच आहे. माझ्या प्रियांनो, हे कर्तव्य तुम्हाला आणि मला बजावायचे आहे. हे कर्तव्य आम्हाला पाळायचे आहेत. या कर्तव्यापासून मुकायचे नाही, या कर्तव्यापासून दूर पळायचे नाही, पण या कर्तव्याला आपल्या जीवनामध्ये स्वीकारून याने आम्हाला विशेष करून जीवनातील प्रत्येक परिस्थितींना आम्हाला सामोरे जावयाचं आहे. जरी अडचणीची परिस्थिती आली, हे कर्तव्य पार पाडित असताना आम्हाला उणे पडणार नाही, आम्हाला भरभराट प्राप्त होईल. ही परिस्थिती विशेष करून या गोष्टीला, या कर्तव्याला आपल्या जीवनामध्ये घेऊन जेव्हा आम्ही पुढे चालणार आहोत, आमच्या जीवनामध्ये जरी अस्थिरता निर्माण झाली तरी देवाचं भय बाळगणं, हे कर्तव्य पार पाडणं आम्हाला आमच्या जीवनामध्ये सुस्थिती देणारा होणार आहे. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि आम्हाला प्रत्येक वाईटापासून, सैतानी गोष्टीपासून, देवाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून, त्या दुष्कर्मांपासून देवाचं भय आम्हाला अलिप्त राहण्यास, दूर राहण्यास आम्हाला सहाय्य कसं होणार आहे. म्हणून हे देवाचं भय तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये बाळगणे, स्वीकारणे फार गरजेचे आहे. मनुष्य कर्तव्य ते काय ते एवढेच आहे. माझ्या प्रियांनो, ही देवाने आम्हाला आज्ञा दिलेली आहे. आज या साप्ताहिक प्रार्थनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकजण या गोष्टीचा प्रयत्न करूया की मी देवाचं भय बाळगेल, देवाचं भय मी धरेल,
देवाच्या भयामध्ये मी चालेल, मी देवावर विश्वास जो ठेवलेला आहे, या विश्वासाचं पुढचं पाऊल माझ्यासाठी काय आहे, तर हे पुढचं पाऊल आहे की मी देवाचं भय बाळगावं आणि माझ्या जीवनामध्ये मी पुढे आणि पुढे चालत जावं. माझ्या प्रियांनो, देव परमेश्वर त्याच्या आशीर्वादाने आम्हा प्रत्येकाला भरो आणि त्याचं भय बाळगण्यास परमेश्वर आमचं सहाय्य करो, हीच प्रभुचरणी या समयी प्रार्थना आहे. या प्रियांनो, यावेळेस आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की देवाने आज आम्हाला पुन्हा एक वार या साप्ताहिक प्रार्थनेच्या माध्यमातून त्याचं भय काय आहे हे आज समजून घेण्याची एक संधी दिलेली आहे. आम्ही अनेक वेळा ऐकलेलं आहे, आम्हाला ठाऊकी आहे, पण पुन्हा एक वार परमेश्वराचं वचन आज आम्हाला ज्ञात करवित आहे, आम्हाला प्रोत्साहित करीत आहे की आम्ही देवाचं भय बाळगावं. आम्ही आपल्या घरांमध्ये आहोत, आम्ही आपल्या विशेष प्रकारे या लॉकडाऊनमध्ये आम्ही जात आहोत, लॉकडाऊनच्या परिस्थितीतून आम्ही जात आहोत. महामारीची परिस्थिती आमच्या अवतीभोवती आहे. कोरोना व्हायरसपासून किंवा या कोविड-19च्या या संक्रमणापासून आम्ही आज भयभीत होत आहोत, पण त्याही पेक्षा आम्हाला देवाचं भय आपल्या जीवनामध्ये बाळगणे फार गरजेचे आहे. देवाचं भय आम्हाला आपल्या जीवनामध्ये विशेष करून कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला उणीवता भासू देणार नाही. देवाचं भय आम्हाला आमच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे सुबुद्धी प्रदान करणार आहे, सुस्थितीमध्ये ते घेऊन जाणार आहे. देवाचं भय आम्हाला आमच्या जीवनामध्ये देवाच्या इच्छेप्रमाणे जगण्यास सहाय्य करणार आहे, दुष्कर्मापासून दूर राहण्यास ते आम्हाला सहाय्य पुरवणार आहे. म्हणून आम्हाला देवाचं भय बाळगायचं आहे. परमेश्वर देव या वचनाद्वारे आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो, हीच प्रभुचरणी माझी विनंती आहे. या प्रियांनो, यावेळेस आपण या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये जेव्हा सहभागी होतो, आपलं दानात पण आपण प्रभूच्या भांडारामध्ये यावेळेस समर्पित करू. एक गीत आपण यावेळेस गाऊ. स्क्रीनवर आपल्या पुढे गीत येत आहे. हे गीत होत असता आपण आपल्या घरामध्ये एक पात्र घेऊन त्यावर एक पांढरा कापड किंवा रुमाल आपण टाकून त्यामध्ये आपण प्रत्येकाने आपली दाने समर्पित करावी, ही देखील माझी आपणा प्रत्येकास विनंती आहे. हे गीत होत असता आपण प्रत्येक जण आपलं दानार्पण प्रभूला समर्पित करूया. होईल वृष्टी कृपेची, ईश प्रेम मुक्ती असे, तेरे दृष्टी पुष्टी याची, वृष्टी जगी होत असे. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. वृष्टी कृपेची, स्फूर्तिदायी थोरती, हे जोड भारी वारीची, इंड्या टेकड्यात ती. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी. कृपेची देवा करावी आता, सोबती करा स्वामी साची, त्या हर्ष अपेक्षिता. वृष्टी कृपेची हवी, बिंदू येताती दयेची, आम्हासु वृष्टी हवी.
का, ऐसी विनंती ख्रिस्ताचे नावे करीत सुवा. कृपेची हवी, बिंदू येतात दयेची, आम्हा सुवृष्टी हवी. या प्रियांनो, यावेळेस परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की आपण जेव्हा आपलं दानार्पण देखील परमेश्वराच्या भांडारामध्ये आम्ही समर्पित केलेलं आहे. तर या प्रियांनो, यावेळेस या दानाला देखील आपण प्रभूच्या हातामध्ये समर्पित करूया. परमेश्वराने या दानाचा स्वीकार करावा आणि विशेष करून आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये परमेश्वराने आम्हाला आशीर्वादित करावं. काही प्रार्थना विनंती आमच्याकडे आहेत. आजच्या प्रार्थनेमध्ये आम्ही पुन्हा एक वार त्यांचं देखील यावेळेस आठवण करूया की परमेश्वराने विशेष करून या सर्व गोष्टींमध्ये प्रत्येकाला आशीर्वादित करावं. ज्या प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचलेल्या त्यांना देखील परमेश्वराचा आशीर्वाद मिळावा, आरोग्य मिळावं, यासाठी आपण प्रभूच्या चरणाजवळ यावेळेस नतमस्तक होऊया. या प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या प्रत्येकाला प्रभूच्या समोर समर्पित करूया. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ जो आपण प्रार्थनेत असूया. स्वर्गीय प्रेमळ बापा, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही यावेळेस पुन्हा एक वार तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझे आभार मानित आहोत, तुझी स्तुती करीत आहोत पित्या, कारण तू महान परमेश्वर आहे, तू दयाळू आहे, तू कृपाळू आहे बापा. आणि आज पुन्हा एक वार आम्हाला तुझ्या सानिध्यामध्ये तू घेऊन आलेला आहेस, म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला उंचवित आहोत, तुझे आभार मानित आहोत बापा. प्रभू परमेश्वरा, आज या समय प्रभू ही साप्ताहिक प्रार्थना तू आमच्या जीवनामध्ये दिली. आज तुझ्या वचनाच्या माध्यमातून तू आम्हाला प्रभू परमेश्वरा प्रभू या गोष्टीने प्रभू आशीर्वादित केलेला आहे की तुझं भय बाळगणं प्रभू आम्हाला आपल्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे. हा आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये प्रभू परमेश्वरा आम्हाला तुझ्या भरभराटीने भरणार आहे. हा आशीर्वाद आम्हाला आमच्या जीवनामध्ये आम्हाला सुस्थितीमध्ये घेऊन जाणार आहे. हा आशीर्वाद आम्हाला तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगून प्रत्येक दुष्कर्मापासून दूर राहण्यास मदतनीच असं आहे. म्हणून प्रभू परमेश्वरा, तुझं भय बाळगून आम्ही आपल्या जीवनामध्ये अधिक आशीर्वादित व्हावे अशी दया तू आमच्या प्रत्येकावर कर. प्रभू, ज्या ज्या प्रभू आमच्या प्रियजनांनी प्रभू हे वचन ऐकलेलं आहे, या वचनाप्रमाणे आचरण करण्यास त्यांचं तू सहाय्य कर, ही देखील या समय प्रभू तुला विनंती करीत आहे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या नावाची उपकार स्तुती करतो, तुझे आभार मानितो की आजची वेळ आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू दिली. प्रभू, ज्या प्रार्थना विनंत्या आमच्यापर्यंत पोहोचलेल्या बापा, मी या समय तुझं विनंती करीतो पित्या, विशेष करून प्रभू परमेश्वरा आमच्या परमेश्वरा नायडू आजी यांच्याकरिता प्रभू, नायडू आजींना प्रभू परमेश्वरा तू स्पर्श कर, त्यांना तुझं आरोग्य दे. प्रभू परमेश्वरा, जे काही प्रभू त्यांचं दुखणं आहे पित्या, या दिवसांमध्ये पित्या जो काही अशक्तपणा आहे प्रभू, तो सर्व येशूच्या नावामध्ये तू दूर कर बापा, आणि त्यांना प्रभू तुझ्या आरोग्याने भरावे. प्रभू, आम्ही या समय विशेष करून तुला प्रार्थना करीत आहोत, तुझं विनंती करीत आहोत बापा. प्रभू राय, आम्ही विनंती करीतो पित्या की प्रभू आमच्या संबंध नायडू कुटुंबाला प्रभू तुझ्या कृपेने तू भर पित्या, आणि या दिवसांमध्ये त्यांचा तू सांभाळ कर, प्रतिपाळ कर. प्रभू, या समय आमची तुला विनंती आहे. त्यासोबतच प्रभू परमेश्वर, आम्ही या समय प्रार्थना करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वर, आमच्या शोभा सिंगंटी यांच्याकरिता त्यांना देखील प्रभू तुझा आशीर्वाद तू दे. त्यांची देखील प्रभू परमेश्वरा तब्येत खराब असता बापा, त्यांना देखील तू स्पर्श कर, तुझ्या आरोग्याने तू त्यांना भर. प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत, तुझी दया कृपा त्यांच्या जीवनावर असू दे बापा. आणि प्रभू परमेश्वरा, जे काही प्रभू त्या परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये देखील प्रभू दुर्बळता आहे प्रभू परमेश्वरा, जे काही प्रभू व्हायरल इन्फेक्शन सारखं असेल त्या सर्व येशूच्या नावामध्ये दूर कर. प्रभू, आम्ही या समय तुला विनंती करीतो. त्यांचा मुलगा डेव्हिड याला देखील प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. तो देखील प्रभू परमेश्वरा त्याच्या कामावर प्रभू जाणं येणं करीत असताना एक दिवस आड प्रभू त्याला जावं लागत आहे पित्या. अत्यावश्यक सेवेच्या दृष्टिकोनातून प्रभू परमेश्वरा तो विशेष प्रकारे आपल्या कामावर जात आहे प्रभू, त्याचं तू संरक्षण कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि प्रभू परमेश्वरा, तुझं वरदस्त त्याच्या जीवनावर तू ठेव, त्याच्या जीवनाच्या अवतीभोवती प्रभू परमेश्वरा तुझ्या दूतांचं कुंपण तू ठेव. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रेमळ बापा, आम्ही त्यासोबतच प्रभू परमेश्वरा या समय प्रार्थना करीतो पित्या, जी प्रार्थना विनंती प्रभू सिंगंटी यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत आलेली आहे की प्रभू परमेश्वरा मिसेस अँड मिस्टर प्रभू रुबेन महाजन यांच्याकरिता जे पुणे या ठिकाणी आहे प्रभू परमेश्वरा, ते देखील प्रभू आजारी आहे पित्या. त्यांना काही दिवसांपासून ताप येत आहे, ते बरं वाटत आहे, पण प्रभू पुन्हा ताप येत आहे. प्रभू, आम्ही तुला विनंती करीतो, त्यांना देखील प्रभू तुझं आरोग्य दे. प्रभू परमेश्वरा, त्या पती पत्नींना प्रभू परमेश्वरा तुझ्या आरोग्याने तू भर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या आरोग्याची पाखर त्यांच्या जीवनावर असू दे पित्या. प्रभू पित्या, जे काही औषधं ते घेत आहेत पूर्ण त्या परमेश्वरा त्यातून ते बरे होतील. प्रभू परमेश्वरा, ताप निघून जाईल पित्या, कसल्याच प्रकारचं प्रभू परमेश्वरा आजार पण राहणार नाही अशी तू दया कर. त्यांच्या घरामध्ये
घरामध्ये प्रभू परमेश्वरा एक आरोग्याचं वातावरण तू दे, ही देखील आम्ही या समय तुला विनंती करतो. दोन्ही परमेश्वरा त्या महाजन कुटुंबियांना प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा त्यासोबतच प्रभू आम्ही या समय प्रभू प्रार्थनेमध्ये आठवण करतो पित्या सुमंत अढाव प्रभू परमेश्वरा या बंधूची त्या भावाला देखील प्रभू तू सहाय्य कर. त्याच्याही प्रभू परमेश्वरा कामामध्ये त्याचा सहाय्यक हो. प्रभू परमेश्वरा त्याला देखील प्रभू तुझी कृपा तू पुरी. प्रभू कामावर येणं जाणं करीत असताना पित्या त्या ठिकाणी प्रभू परमेश्वरा राहत असताना प्रभू इतर लोकांच्या पासून प्रभू परमेश्वरा त्याचं संरक्षण कर. प्रभू प्रत्येक प्रभू परमेश्वरा इन्फेक्शन पासून प्रभू त्याला तू अलिप्त राखावं. तुझ्या आरोग्याचा कुंपण त्याच्या जीवनाच्या अवतीभोवती असेल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. खरोखर तू महान देव आहेस बापा, प्रार्थना ऐकणारा परमेश्वर आहेस, म्हणून आम्ही या समय तुझे आभार मानितो, तुझी स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो पित्या. आमच्या प्रभू परमेश्वरा जे इतरही सर्व प्रियजन आहेत बापा, त्या प्रत्येकांना आम्ही आज या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू परमेश्वरा जर कोणाचे नाव प्रभू आम्ही विसरलेले आहोत प्रभू पित्या, त्या प्रत्येक व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करतो पित्या. ज्यांच्या प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत आल्या होत्या प्रभू, त्या प्रत्येकांना प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू प्राप्त होऊ दे. या समय प्रभू तुला हीच विनंती आहे पित्या. प्रभू परमेश्वरा तू महान देव आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझे मनपूर्वक आभार मानतो पित्या. प्रभू परमेश्वरा या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू तुझ्या पवित्र भांडारामध्ये आम्ही जे आपले प्रभू परमेश्वरा दान अर्पण केलेली आहेत, या दानाचा स्वीकार तू कर. प्रभू परमेश्वरा दानाचा विनियोग तुझ्या राज्याच्या वाढीकरिता, मंडळीच्या प्रभू परमेश्वर उन्नतीकरिता होईल प्रभू, अशी तू दया कर. आम्ही जेव्हा तुला देतो पित्या आम्हाला कधीच उणं पडत नाही पित्या, उलट प्रभू आम्हाला भरभराट समृद्धी मिळते प्रभू. याचा देखील अनुभव प्रत्यय तो आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दे. आम्ही या समय तुला विनंती करतो बापा. प्रभू तू महान परमेश्वर आहेस, तू दयाळू आहे, कृपाळू आहे, म्हणून आम्ही यावेळेस तुझी उपकार स्तुती करतो पित्या. या दानासह आम्ही आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीत आहोत पित्या. आमच्या साप्ताहिक प्रार्थनेचा प्रभू त्या परमेश्वरा प्रभू आजची ही सहभागिता तू आमच्याकरिता आशीर्वादाची केलीस, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत. आमच्या मंडळीवर तुझा तू आशीर्वाद दे. प्रत्येक लहान थोरांना प्रभू तू सांभाळ प्रभू परमेश्वरा. या दिवसांमध्ये त्यांची तू काळजी घे, प्रत्येक गरजांची तू पूर्तता कर प्रभू परमेश्वरा. प्रत्येक प्रादुर्भावापासून प्रभू तू त्यांचा सांभाळ कर, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे पित्या. घरातून बाहेर येणं जाणं करीत असताना घरातील प्रियजनांचं प्रभू तू संगाती हो प्रभू परमेश्वरा. तुझ्या दिव्यदूतांचं कुंपण त्यांच्या जीवनाच्या अवतीभोवती ठेव. तुझ्या आरोग्याचं कवच त्यांना तू लाभू दे बाप्पा, ही देखील आम्ही या समय तुला विनंती करीतो प्रभू परमेश्वरा. तू प्रत्येकांना सांभाळव, हीच आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत बाप्पा. खरोखर प्रभू तू महान देव आहेस, तू दयाळू आहेस, कृपाळू आहेस, म्हणून प्रभू राया आम्ही यावेळेस तुझ्या नावाला उंचवित आहोत. प्रेमळ पित्या, आजच्या या प्रार्थनेमध्ये तू आम्हाला प्रत्येकाला सहभागी करून घेतलंस. जे सर्व प्रभू परमेश्वरा विश्वासणारे आज या व्हिडिओच्या माध्यमातून प्रभू आज तुझ्या वचनांना ऐकत आहेत प्रभू, या साप्ताहिक प्रार्थनेमध्ये सहभागी होत आहेत, त्या प्रत्येकांना प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रत्येक घरामध्ये सुख, शांती, समाधान, आनंद, आरोग्य, तुझे दैवी आशीर्वाद नांदू दे, ही देखील प्रभू परमेश्वरा तुला विनंती करीतो. प्रभू राया तू महान देव आहेस, म्हणून आम्ही यावेळेस तुझे मनापासून आभार मानित आहोत. तुझं भय बाळगणं, तुझ्या आज्ञा पाळणे प्रभू आमच्याकरिता प्रभू परमेश्वरा हेच सर्वात प्रथम आहे प्रभू. हे आमचं कर्तव्य आहे. आज तुझं वचन आम्हाला सांगत आहे, या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान केवळ तुला देत बापा. प्रभू परमेश्वरा प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत. आमचे प्रभू परमेश्वरा ज्या प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत आला त्या प्रत्येकाचं उत्तर तू देणार आहेस, हा विश्वास प्रभू आम्ही तुझ्यामध्ये व्यक्त करीत. या दानासह आपलं समर्पण तुला करीत बाप्पा. प्रभू ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणा मागत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. या प्रियांनो, यावेळेस आपण आपल्या स्थानावर उभे राहूया. प्रभूने शिकलेली प्रार्थना आपण यावेळेस एकत्रितरित्या बोलू आणि मग शेवटचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या आजच्या या प्रार्थनेची, साप्ताहिक प्रार्थनेची आपण यावेळेस सांगता करणार आहोत. आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना उभे राहून सर्वजण एकत्रितरित्या आपण बोलूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तशी पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋण्यासून सोडिले आहेत तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि मास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून पिसदा सर्व काळ आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांचं, आम्ही जे देवाचे निवडलेले आहोत, आम्हावर प्रीती करणारा जो देव आहे त्या देवाची सहभागिता युगाच्या समाप्तीपर्यंत आम्हा प्रत्येकासह असो. आमेन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, खरोखर परमेश्वराने आम्हाला आज आशीर्वादित केलेला आहे. देवाचं भय बाळगून आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करावी. विश्वासानंतरचं हे जे पाऊल आहे हे उचलून देवाच्या भयामध्ये देखील आम्ही वाढावे आणि देवाद्वारे आम्ही आशीर्वादित व्हावे, हेच परमेश्वर आम्हाकडून अपेक्षित आहे. आमच्या मनुष्याचं हे कर्तव्य आहे, हे वचन आम्हाला सांगतं. माझ्या प्रियांनो, हे कर्तव्य पूर्ण करण्यास परमेश्वर त्याच्या पवित्र आत्म्याकरवी आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो. आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये त्याची सुख शांती देव, हीच प्रभूचरणी माझी यावेळेस नम्र विनंती आहे.
परमेश्वर ते आम्हा प्रत्येकाचा आशीर्वाद देऊ. येणाऱ्या शुक्रवारी देखील आपण प्रभूच्या चरणाजवळ विशेष करून काही वेळ प्रार्थनेमध्ये व्यतीत करणार आहोत, मध्यस्थीमध्ये व्यतीत करणार आहोत. याकरिता देखील आपण प्रत्येकाने तयार असावे. शुक्रवारी सायंकाळी 7:30 वाजता आपण सर्वजण याकरिता पुन्हा एक वार अशा व्हिडिओच्या माध्यमातून एकत्रित येणार आहोत. देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान. सो मे गॉड ब्लेस यू ऑल. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव.